नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण बघणार आहोत मॅथ फर्स्टमधलं SSC बोर्डचं प्रॅक्टिस 3.3। आपल्यासमोर एक उदाहरण आहे बघा। फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP are 6 and 3 respectively. Find the S27. A is equal to 6, D is equal to 3 and S27 is equal to how many? असा ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा। या ठिकाणी फॉर्म्युला आपण इथे आहे SN is equal to n/2 इन ब्रॅकेट बॉक्समध्ये प्लस n-1 इंटू D। तर या ठिकाणी किती येणार विद्यार्थी मित्रांनो? बरोबर 2A येणार। हां, तुमचा फॉर्म्युला व्यवस्थित 2A। त्यानंतर या ठिकाणी 27 S27 is equal to 27/2 इन ब्रॅकेट 12 प्लस 27 - 1 इंटू D। आता Dची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे? 3। किती येणार? 3 येणार। देन आता इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे। 27/2 ॲज इट इज 12 प्लस इन ब्रॅकेट 26 इंटू 3। 26 इंटू 3 करा, त्याच्यामध्ये 12 मिळवा। त्या ठिकाणी किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 90 बरोबर। या ठिकाणी 2 याला डिवाइड केलं, किती येईल? 45। देअरफॉर इज इक्वल टू 27 मल्टिप्लाय 45। दोघांचं कॅल्क्युलेशन करा, किती येतं? 1250। देअरफॉर S27 इज 1215। अशा पद्धतीने आपण हे पहिलं उदाहरण या ठिकाणी छानपैकी बघितलेलं आहे। सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे बघा। इथे दिलेलं आहे फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर। फाइंड द सम ऑफ करायचा आहे फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर आहे ना। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? इवन नॅचरल नंबर आपण या ठिकाणी लिहूया। नंबर्स 2 4 6 डॅश डॅश ओके है ना। तर देअर आर नंबर्स आर इज AP हिअर। मग या ठिकाणी A इज इक्वल टू किती घेणार आपण? 2 घेणार। मग D इज इक्वल टू किती घेणार? 4 - 2 इज इक्वल टू 2। आपल्याला सम ऑफ काढायची, त्याच्यामुळे n इज इक्वल टू इथं पुट करायचं आपल्याला 123। तुम्हाला SSC बोर्डच्या बुक्समध्ये दिलेलं आहे, त्या पद्धतीने बी तुम्ही सोडवून म्हणजे स्टेप्स बघून त्या ठिकाणी सॉल्व करू शकता। आणि या ठिकाणी मी एक मेथड वापरणार आहे बघा। इथं TNचं सूत्र वापरू आपण। A प्लस इन ब्रॅकेट 8 - 1 इंटू D। देअरफॉर TN म्हणजे किती? 123 इज इक्वल टू 2 प्लस n म्हणजे 123 - 1 इंटू D म्हणजे किती येणार? 2। देअरफॉर T123 इज इक्वल टू 2 प्लस इन ब्रॅकेट 122 मल्टिप्लाय 2। दोघांचं आपण कॅल्क्युलेशन करू, किती येतं? 244 या ठिकाणी 2 ॲड करू म्हणजे 246। म्हणजे आपल्याला इथं टर्म्स भेटलेले आहे 246। मग आपण या ठिकाणी SNचं सूत्र वापरू आता। SN इज इक्वल टू n/2 डिवायडेड बाय फर्स्ट टर्म म्हणजे T1 आणि प्लस लास्ट टर्म म्हणजे या ठिकाणी TN। मग आपण या ठिकाणी n/2 n म्हणजेच किती? फॉर द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू इथं दिलेलं आपल्याला 123 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय इन ब्रॅकेट T1 म्हणजेच A इज इक्वल टू 2 प्लस 1 लास्ट टर्म किती भेटलेलं आहे आपल्याला? 246। आपण ॲड करू म्हणजे 123 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 248 डिवायडेड बाय 1। म्हणजे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे। 2 याला डिवाइड करा म्हणजे 123 मल्टिप्लाय 124 या ठिकाणी येणार। दोघांचं कॅल्क्युलेशन करा। या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुम्ही करून किती आन्सर आलेले बघा? 15,000 है ना 252। म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर इज। आन्सर किती आलेलं आहे आपलं? S123 इज इक्वल टू है ना 15,252। अशा पद्धतीने छानपैकी एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं। थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया बघा। फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 है ना। म्हणजे इथं दिलेलं आहे 1 to 350
50. याच्यामधले कोणते नंबर करायचे आहे, सम ऑफ ऑल इवन नंबर्स आहे ना, आणि इवन नंबर्स आपल्याला इवन नंबर सम ऑफ इवन नंबर या ठिकाणी करायची आहे ना. मग फर्स्ट इवन नंबर किती विद्यार्थी मित्रांनो 2, त्याच्यानंतर 4, 6, 8 आणि यू गेट इट. लास्ट नंबर या ठिकाणी किती घ्यायचा 348. हा लास्ट टर्म घ्यायचा आपल्याला. हिअर a इज इक्वल टू 2, देअर d इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 येणार. आणि इथं लास्ट नंबर दिलेला आहे म्हणजे tn ची व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची 348. बघू आता इथं tn आहे, लास्ट टर्म आहे. तर मग आपल्याला पहिले किती नंबर्स 2 to 348 मध्ये येतात ते फाइंड करायचे. मग आपण सूत्र वापरूया. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. tn ची व्हॅल्यू ठेवायची 348. 2 प्लस n मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू आहे 2. मग या ठिकाणी 348 इज इक्वल टू 2 प्लस ट्वाइस n मायनस 2. इधर 2 2 कैंसिल हो जाए. देयरफॉर 2n इज इक्वल टू 348. n इज इक्वल टू 348 डिवाइडेड बाय 2 करा. n इज इक्वल टू किती येणार कॅल्क्युलेशन करा. 100 2 1 2 2 7 जार आणि 174. या ठिकाणी कशाची व्हॅल्यू आली मित्रांनो, n ची. म्हणजे 174 ही n ची व्हॅल्यू नंबर्स आपल्याकडे आलेले. मग आता इथं काय करायचं आपल्याला, फाइंड आउट द सम ऑफ ऑल इवन नंबर. मग याचे ऑल इवन नंबर आपल्याला करायचे आहे सम ऑफ. ओके, मग आपण या ठिकाणी सम ऑफसाठी SN इज इक्वल टू सूत्र वापरून n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn म्हणजे आपण आत्ता जे वापरलं ते. मग पुट n इज इक्वल टू 174 आपण या ठिकाणी ठेवणार. मग यस 174 इज इक्वल टू 174 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट. t1 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती दिलेली आपल्याला 2. हीच याची व्हॅल्यू म्हणजे t1 ची व्हॅल्यू आहे 2 प्लस आणि tn ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी दिलेली आहे किती लास्ट टर्म 348. त्याच्यामध्ये 2 आपण ॲड करूया म्हणजे 174 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय 350 डिवाइडेड बाय 1. मग 350ला 2 ने डिवाइड होतं. देयरफॉर यस 174 इज इक्वल टू 174 मल्टिप्लाय 350ला 2 ने हाफ केलं तर किती येतं 175. मग दोघांचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा. किती येणार विद्यार्थी मित्रांनो 30,450. या ठिकाणी इथं सोल्युशन आलेलं आहे. देयरफॉर सम ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम ऑफ 1 to 350 इज 30,450. अशा पद्धतीनं आपण हे छानपैकी 3 मार्काचं उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे. चौथं उदाहरण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. इन एन AP 19th टर्म इज 52 अँड 38th टर्म इज 128. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म असं दिलेलं आहे आपल्याला. बघा सोल्युशनमध्ये आपण लिहिताना पहिले काय दिलेलं आहे त्याचा विचार करू. T19 टर्म म्हणजे T19 इज इक्वल टू किती लिहिणार आपण विद्यार्थी मित्रांनो 52. देन T38 म्हणजे T38चं टर्म किती दिलेलं आहे आपल्याला 128 दिलेलं आहे. बघा एवढीच माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे या सम ऑफ द 56 टर्म म्हणजे यस 56 इज इक्वल टू हाऊ मेनी. बघा आता या ठिकाणी आपल्याला जी मदत होणार आहे T19ची म्हणजे या ठिकाणी n चं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. ओके या ठिकाणी पण आता इथं n ची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही 19 घेणार आणि T19 बरोबर आपल्याला दिलेलं आहे 52. हे पुट करायचे. काय करायचं इथे विद्यार्थी मित्रांनो पुट करायचं म्हणजे T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 इंटू डी. मग T19 किती दिलेलं आहे 52 इज इक्वल टू a प्लस 18d. मग आपण याला इक्वेशन काय करूया नंबर 1 देऊ. ओके मग आता बघा दुसरं या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करणार आहे ती म्हणजे पुट n इज इक्वल टू आपण ठेवणार आहे 38 आणि T38 इज इक्वल टू 128. जसं आपण हे सोडवलं त्याच पद्धतीनं n इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. n ची व्हॅल्यू किती आहे 38 इज इक्वल टू a प्लस
n-1 इंटू, आता यांची व्हॅल्यू किती आहे तर 38, ओके, इंटू डी. मग T38 किती आहे 128 इज इक्वल टू ए प्लस 37D. आपण याला इक्वेशन नंबर किती देऊया 2 देऊया है ना. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ॲडिंग करायचं आहे फ्रॉम द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ते त्या ठिकाणी आपण ॲड करूया है ना. म्हणजे ॲड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आपण फर्स्ट आणि सेकंड ॲड करू म्हणजे ए प्लस 18D is equal to 52. Therefore a plus 37D is equal to लिहिणार आहे 128. आपण या ठिकाणी ॲडिशन करणार आहोत म्हणजे इथे 0 1 8 म्हणजे 180 येणार. 18मध्ये 37 ॲड करा म्हणजे किती येणार इथं 55D आणि प्लस किती येणार इथं 2 प्लस 55D इज इक्वल टू 180. याला आपण आलेलं आहे याला इक्वेशन नंबर किती देऊया 3 देऊया है ना. आता काय करू आपण आपल्याला म्हणजे काय विचारलेलं आहे S56 फाइंड करायचं आहे ना. S56 फाइंड करायचं आहे म्हणून पुट n इज इक्वल टू आपण ठेवणार आहे 56. ओके. देन आपल्यासमोर बाकीची कोणतीच व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली नाही. मग आपण काय करू एसएनचं सूत्र वापरू. एस एन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. ओके. मग S56 इज इक्वल टू n म्हणजे किती आहे 56/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस 56-1 इंटू डी. तुम्ही कॅल्क्युलेट करू द्याला. S56 इज इक्वल टू 28 इन ब्रॅकेट 2a प्लस 55D है ना. मग आता ज्या ठिकाणी इथं व्हॅल्यू आलेली बघा 2a प्लस 55D आणि इथं आलेले 2a प्लस 55D. मग याच्याऐवजी आपण फ्रॉम इक्वेशन 3 वरून या ठिकाणी याची व्हॅल्यू आपण किती ठेवू शकतो विद्यार्थी मित्रांनो 180 ठेवू शकतो. बरोबर आहे. 180 इंटू 28 ते दोघांचं मल्टिप्लाय करायचं किती येणार 5040 या ठिकाणी येणार. ओके. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे फाइंड द सम ऑफ है ना. फाइंड द सम ऑफ 56 टर्म इज 5040. अशा पद्धतीनं आपण छानपैकी 4th एक्झाम्पल इथं बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा 5th नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्यासमोर बोर्डवर राईट केलेलं आहे. आपल्याला इथं ॲक्टिव्हिटी भरायची आहे. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द नॅचरल नंबर बिटवीन 1 to 140 विच ऑफ द डिव्हिजिबल बाय 4. बघा ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे फ्रॉम 1 to 140 डिव्हिजिबल बाय 4. मग 4 डिव्हिजिबल होणारे नंबर्स इथं राईट केलेले 4, 8, 12, अशा पद्धतीनं लास्ट नंबर आहे 136. मग n इज इक्वल टू हाऊ मेनी फाइंड करायचं आपल्याला म्हणजे यांची किंमत फाइंड करायची या ठिकाणी आणि इथं पण यांची किंमत आपल्याला फाइंड करायची. मग याची व्हॅल्यू किती येणार या ठिकाणी 4 येणार कारण फर्स्ट टर्म इथं येईल. मग 8-4 म्हणजे किती येणार इथं टीची किंमत किती येणार 4. ओके. मग आता सूत्र वापरायचे टर्म्स फाइंड करायचे आपल्याला यांची किंमत काढायची म्हणून Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. आता इथं लास्ट टर्म आहे Tn म्हणजे 136 इज इक्वल टू याची किंमत किती आहे 4 आहे. 4 प्लस n-1 इंटू डी म्हणजे किती आहे 4. ओके. देन आता इथं कॅल्क्युलेशन करू आपण या ठिकाणी 136 इक्वल टू 4 प्लस इथं 4n-4 येणार. हे 4 कॅन्सल होणार म्हणजे n इज इक्वल टू है ना. इथं 136 मध्ये त्याला डिवाइड होणार 4ने है ना. म्हणजे किती येणार मग n इज इक्वल टू 34 टर्म्स या ठिकाणी येणार. n इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो 34. मग आपल्याला सम ऑफ काढायचं म्हणजे एसएनचं सूत्र वापरायचं. एसएन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. पुट द व्हॅल्यू ऑफ n म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 34. मग 34 डिवायडेड बाय 2 है ना. ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लाय 4 प्लस 34-1 इंटू 4. या ठिकाणी इथं कॅल्क्युलेट करायचं आहे 17 है ना. मल्टिप्लाय 8 प्लस 33 मल्टिप्लाय 4 म्हणजे इथं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून या ठिकाणी आन्सर येणार त्याचं 2380. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे
की फाइंड द सम ऑफ द नॅचरल नंबर बिटवीन, है ना, 1 to 140 डिव्हिजन बाय 4. म्हणजे या ठिकाणी सोल्युशन आलेलं आहे आपल्यासमोर 2380. अशा पद्धतीने हे छानपैकी एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करायचं आणि आउट ऑफ मार्क इथं घ्यायचं. 6 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा 6 नंबरचं एक्झाम्पल आहे सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म इज अँड AP इज 3300. फाइंड इट्स 28 टर्म, है ना. म्हणजे या ठिकाणी S55 टर्म दिलेला आहे 3300 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड करायचं आपल्याला T28 टर्म. बघा मग आता या ठिकाणी यांची किंमत घ्यायची 55 आणि यांची किंमत घ्यायची 3300 म्हणजेच S55 ची. आपण सूत्र वापरू SN = n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 × d. ओके, यांची व्हॅल्यू किती आहे 55 म्हणजे S55 n म्हणजेच 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a + 55 - 1 × d. आता या ठिकाणी याची किंमत दिलेली आपल्याला. पुट द व्हॅल्यू ऑफ S55 ची 3300 = 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a + 54d. स्टेप बाय स्टेप चालू आपण. या ठिकाणी याला क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे इथं 6600 याला डिवायडेड बाय किती करू आपण 55 = 2a + 54d, है ना. मग आपण याला 55 न काय करूया कॅल्क्युलेट करू. ओके, कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी येणार 120. ओके, 2a + 54t = 120 येणार. इथं 2 ने डिवाइड होतं म्हणून a + 27t = किती येणार 60. याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1. बघा आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पुढचा T28 टर्म फाइंड करायचा. म्हणजे आपण इथं पुट करू n = 28 करूया. म्हणजे आपण सूत्र वापरू Tn = a + n-1 × d. मग T28 = a + 27 - 28 - 1 × d. मग T28 = a + 27d. याला आपण इक्वेशन नंबर किती देऊ विद्यार्थी मित्रांनो 2 देऊया. म्हणजे या ठिकाणी जे फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे ना ते कोणतं आहे a + 27d = 60 आणि हे सेकंड इक्वेशन आलेले आहे. म्हणजे फ्रॉम द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड T28 = किती येणार या ठिकाणी 60. म्हणजे आपण या ठिकाणी T28 टर्म आपण इथं फाइंड केलेला आहे. 7 नंबरचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 7 नंबरचं एक्झाम्पल फार महत्त्वाचं आहे. बघा इन अँड AP सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27 अँड देअर प्रोडक्ट इज 504. फाइंड द टर्म्स या ठिकाणी विचारलेलं आहे. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे पहा. ॲज्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर a - d a आणि a + d. तर मग या ठिकाणी आपण सोल्युशनमध्ये लिहिणार आहोत. बघा 3 consecutive terms are a - d, a plus d. अशा पद्धतीने आपल्यासमोर आहे. बाय कंडिशन फर्स्ट या ठिकाणी फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे याची ॲडिशन दिलेली आहे. म्हणजे a - d plus a plus d is equal to 27. a plus a plus a therefore 3a is equal to 27. d plus d आणि मायनस d काय होईल कट होईल. therefore a is equal to किती येणार 27/3 is equal to 3 म्हणजे याची किंमत या ठिकाणी किती येणार 9. मग आता सेकंड कंडिशन काय आहे त्यांची प्रॉडक्ट म्हणजे a - d a आणि a plus d इज इक्वल टू किती आहे 5004. ओके, मग या ठिकाणी आपण इथं a plus d आणि a plus d आणि a minus d आहे. म्हणजेच इथं a² - d² हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो आणि या ठिकाणी a लिहायचं.
इज इक्वल टू 504. आता इथं एची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 9. देअरफॉर 9 इन ब्रॅकेट 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. मग 9 इन ब्रॅकेट 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. या ठिकाणी एक तर 9नं तुम्ही काय करा, या 504ला डिवाइड करा म्हणजे आपल्याला इझी जाईल आहे ना. म्हणजे 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी येणार बघा किती येणार आहे 56. देअरफॉर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे ना. इथं कॅल्क्युलेशन करा 81मधून 56 काढा म्हणजे आपल्यासमोर या ठिकाणी येणार 25. दोन्हीकडे मायनस मायनस आहे. देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. डी इज इक्वल टू प्लस मायनस किती येणार 5. या ठिकाणी आपण काय काढलं विद्यार्थी मित्रांनो, बाय स्क्वेअर रूट है ना. म्हणजे एक प्लस राहतं आणि एक मायनस राहतं. ओके, म्हणजे आपल्यासमोर दोन व्हॅल्यू या ठिकाणी आलेल्या आहेत बघा है ना. ए इज इक्वल टू आपण 9 घ्यायचे आणि फर्स्ट डी इज इक्वल टू किती घेऊ 5. मग फर्स्ट टर्म आलेला आहे आपल्याला काय ए मायनस डी इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू किती येणार 4. देन ए इज इक्वल टू किती येणार 9 आणि ए प्लस डी इज इक्वल टू येणार 9 प्लस 5 इज इक्वल टू किती येणार 14. ऑर जर आपण एची व्हॅल्यू 9 घेतली देन डीची व्हॅल्यू आपण घेतली -5. देअरफॉर काय येणार म्हणजे या ठिकाणी ए मायनस डी इज इक्वल टू ए मायनस इन ब्रॅकेट -5 इज इक्वल टू 9 प्लस 5 इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो 14. सेकंड येणार ए इज इक्वल टू 9 आणि देन थर्ड ए प्लस डी इज इक्वल टू 9 प्लस -5 इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू किती येणार 4. आपल्याला लास्ट काय विचारलेलं आहे, फाइंड द 3 टर्म्स आर है ना. म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया देअरफॉर 3 टर्म्स आर 1 कॉमा आपलं 1 नाही किती येणार पहिले किंमत 4 काढलेली आपण 4 कॉमा 9 कॉमा 14 और 14 कॉमा 9 कॉमा 4. अशा पद्धतीनं आपण हे 7 नंबरचं एक्झाम्पल छान पद्धतीनं पाहिलेलं आहे. 8 नंबरचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघूया आपण एक्झाम्पल नंबर 8 बघा. ओके, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज अन एपी. या ठिकाणी 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिलेले आहेत. किती दिलेले आहे 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर है ना. ब्रॅकेटमध्ये दिलेले असतात ए मायनस डी कॉमा ए कॉमा ए प्लस डी कॉमा ए प्लस 2d. ओके, आता बाय कंडिशन फर्स्ट का दिलेली बघा, सम ऑफ है ना 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आहे त्यांची ॲडिशन दिलेली आहे. मग आपण या ठिकाणी ॲडिशनचा सिम्बॉल इथं ॲड करू आणि त्यांची ॲडिशन किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 12 दिलेली आहे. मग आपण इथं कॅल्क्युलेशन करू ए प्लस ए प्लस ए प्लस ए म्हणजे 4a प्लस आता हे डी मायनस डी कट होऊन जाईल म्हणजे प्लस 2d इज इक्वल टू किती येणार इथं 12 येऊन जाणार. आपण या ठिकाणी 2ने त्याला डिवाइड करू म्हणजे 2a प्लस डी इज इक्वल टू किती येणार 6. याला आपण इक्वेशन नंबर काय देऊ फर्स्ट देऊया. बघा आता सेकंड कंडिशन काय दिलेली, सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे थर्ड आणि फोर्थ टर्मची सम ऑफ म्हणजे ॲडिशन हे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. ओके, म्हणजे ए प्लस सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन आहे ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 14 दिलेलं आहे. मग ए प्लस ए किती येईल 2a प्लस 3d इज इक्वल टू किती येणार 14. याला आपण इक्वेशन किती देऊया सेकंड देऊया है ना. मग या ठिकाणी 2a सारखे असल्यामुळे इथे काय करू आपण सबस्ट्रॅक्शन करू. हे आपल्याला झालेलं आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये है ना, सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके, मग 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 2a प्लस d इज इक्वल टू 6 मायनस 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 कट होऊन जाईल 3 मधून 1 गेला 2d इज इक्वल टू
14मधून 6 गेले किती उरले या ठिकाणी 8. देअरफॉर टी इज इक्वल टू 8/2. देअरफॉर टी इज इक्वल टू किती आन्सर आले या ठिकाणी 4 आलेला आहे ना. मग आपल्याला पुट इन इक्वेशन, मग आपण त्याला ठेवूया पुट इन इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवा. फर्स्ट काय दिलेलं आहे 2a प्लस डी इज इक्वल टू 6. मग डीच्या ऐवजी किती येणार इथं 4 है ना. मग 2a इज इक्वल टू 4 मायनस 6 मायनस 4 म्हणजे 6 मायनस 4मध्ये कॅल्क्युलेशन करू आपण किती येणार या ठिकाणी 2. मग 2a इज इक्वल टू 2. देअरफॉर a इज इक्वल टू 2/2. a इज इक्वल टू किती येणार 1. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि d ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. मग त्याच्यावरून आता आपण द गिवन टर्म्स इथं लिहू शकतो है ना. या ठिकाणी लिहू आपण गिवन, देन द राईट ऑफ गिवन टर्म्स. ओके, a मायनस डी इज इक्वल टू, याची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला 1 मायनस 4 इज इक्वल टू किती येणार -3. सेकंड आहे a इज इक्वल टू 1. देन a प्लस डी इज इक्वल टू 1 प्लस 4 इज इक्वल टू किती येणार 5. ओके, देन a प्लस 2d इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू 4. देअरफॉर 1 प्लस 8 इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो 9. अशा पद्धतीनं आपल्याला 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इथं भेटलेले आहेत. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर 1, 5, 9 इज द आन्सर ऑफ द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी सॉल्व करून यायचं. ओके, लास्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो 29 नंबरचं. इफ द 9 टर्म ऑफ ॲन AP इज 0 है ना. म्हणजे 9 टर्म दिलेला आहे, म्हणजे इथं T9 इज इक्वल टू किती दिलेला आहे 0 दिलेला आहे है ना. देन द शो दॅट द 29 टर्म इज ट्वाईस द 19 टर्म असं दाखवायचं आपल्याला है ना. मग या ठिकाणी पुट n इज इक्वल टू, आपण इथं n इज इक्वल टू किती ठेवणार 9 ठेवणार आहोत. मग इथं Tnचं सूत्र वापरू a प्लस n मायनस 1 इंटू डी. देअरफॉर T9 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1 इंटू डी. देअरफॉर 0 इज इक्वल टू a प्लस 8d या ठिकाणी आलेलं आहे. आपण याला काय करू इक्वेशन नंबर 1 देऊया. किती देऊया 1 नंबर है ना. मग आता काय सांगितलेलं आहे कंडिशन सेकंड काय दिलेली आहे आपल्याला 19 टर्म दिलेला आहे म्हणजे T19. म्हणून आपण या ठिकाणी पुट n इज इक्वल टू किती ठेवूया 19 ठेवूया है ना. परत आपण या ठिकाणी सूत्र वापरू Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 इंटू डी. T19 इज इक्वल टू या ठिकाणी आपण a प्लस 18d या ठिकाणी 18d आपण लिहिलेलं आहे. मग या 18dचं आपण सेपरेशन करू. म्हणजे कसं T19 इज इक्वल टू a प्लस 8d प्लस 10d. म्हणजे आपण a प्लस d या ठिकाणी हे केलेलं आहे. मग याच्याऐवजी किती किंमत ठेवू आपण 0 ठेवूया. म्हणजे T19 इज इक्वल टू 0 प्लस 10d. म्हणजे T19 इज इक्वल टू आपण या ठिकाणी 10d असं लिहू शकतो. याला आपण देऊ इक्वेशन नंबर सेकंड. ओके, मग आपल्याला काय सांगितलेलं आहे आता शो दॅट द 29th टर्म. म्हणजे आपल्याला परत T29 आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता थोडंसं वेगळं आहे उदाहरण T19 है ना. म्हणजेच या ठिकाणी यांची किंमत आपल्याला घ्यायची आहे. यांची किंमत किती घेऊ आपण 29 a प्लस n मायनस 1 इंटू डी असं सिम्बॉल ऑफ सूत्र लिहू. T19 इज इक्वल टू a प्लस 29 मायनस 1 इंटू डी. देअरफॉर T29 इज इक्वल टू a प्लस 28d. अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलेलो आहे 28. ओके, मग 28ला आपण परत सेपरेशन करू. T29 इज इक्वल टू a प्लस 8d प्लस 20d
या ठिकाणी याच्याऐवजी आपण किती ठेवूया किंमत 0 + 20d ठेवू. T29 इज इक्वल टू किती येणार 20d. याला आपण नंबर देऊ, इक्वेशन नंबर किती देऊ आपण 3 देऊ है ना. म्हणजेच आपण याला कसं लिहू शकतो 20ला 2 × 10d आपण इथे लिहू शकतो. म्हणजेच T29 इज इक्वल टू 2 × 10d है ना. म्हणजेच देअरफॉर फ्रॉम द इक्वेशन बघा इथं 10dच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो T19. म्हणजेच T29 इज इक्वल टू 2 × T90. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी 29 टर्म्स इज ट्वाइस और डबल द 19 टर्म. अशा पद्धतीनं हे छानपैकी आपण एक्झाम्पल इथं पाहिलेलं आहे. असे एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतात. आतापर्यंत आलेले नाही पण काही गॅरंटी नाही आहे, तरी तुम्ही याचा सराव करा आणि छानपैकी 3.3ची प्रॅक्टिस करा आणि आउट ऑफ मार्क मिळवा. माझ्या या यूट्यूब चॅनलला निलेश कंकाड मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि नक्की तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.